मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपवर्गीकरण विरोधात जो भव्य दिव्य मोर्चा निघालेला आहे, त्या मोर्चात आम्ही महाराष्ट्रातील सर्व समस्त भीमसैनिक या ठिकाणी समस्त 59 जातीतला एससी समाज या ठिकाणी आज उपवर्गीकरण हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी एक झाला। आमची महाराष्ट्र शासनाला मागणी आहे की बदर समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल तुम्ही सार्वजनिक केला पाहिजे। जो अहवाल सार्वजनिक नाही तो अहवाल तुम्ही कसं ठरवसाल? अरे तुमच्यापैकी आज 59 जातीत कुठेही वर्गीकरण करायचा निर्णय राज्य सरकारला नाही। आणि सगळ्यात पहिले की याच्यात आता राज्य सरकारने जनगणना केली पाहिजे, म्हणजे जनगणना जातीय न्याय जनगणना केल्यानंतर तुम्हाला माहीत पडणार की कोणाची किती संख्या भारी। अरे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरणाचा जो हा निर्णय घेतला तो सगळ्यात पहिले तुम्ही जातीय न्याय जनगणना केली पाहिजे। महाराष्ट्रात किती जाती आहेत, किती लोकसंख्या आहे, आणि त्या पहिले इथं बदर समितीचा जो अहवाल आहे हा अहवाल सार्वजनिक केला पाहिजे। तसं आम्ही आरक्षण उपवर्गीकरण होऊ देणार नाही। आणि मातंग समाजाला आमची हेच विनंती आहे की 2% मातंग समाजाचे लोक या ठिकाणी फक्त उपवर्गीकरणाच्या समर्थनात आहे, ते पण RSS आणि बीजेपीच्या या बीजेपी आणि RSSला जे मनुवादी लोकांच्या इशाऱ्यावर चालणारे आहेत त्यांच्यामुळे हे लोक उपवर्गीकरण मागत आहे। अरे आरक्षण म्हणजे काही गरिबी हटाव नाही। आरक्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण कसं दिलं? अरे जो समाज गावकुसा बाहेर होता त्या समाजाला आरक्षण दिलं। मग आरक्षण नेमकं तुम्हाला कसं पाहिजे? तुम्हाला शैक्षणिक पाहिजेत, राजकीय पाहिजेत, सामाजिक पाहिजेत की आर्थिक पाहिजेत? तुम्हाला कशात तुम्हाला वर्गीकरण पाहिजेत याचं स्पष्ट भूमिका मातंग समाजाने दिली पाहिजेत। आणि इथल्या सरकारनं सुद्धा आपली स्पष्ट भूमिका इथल्या जनतेला एससी समाजातील 59 जातीला स्पष्ट भूमिकेत सांगितलं पाहिजे की नेमकं उपवर्गीकरण तुम्हाला कशात पाहिजेत? राजकीय पाहिजेत, सामाजिक पाहिजेत, आर्थिक पाहिजेत की शैक्षणिक पाहिजेत? तुम्हाला वर्गीकरण कशात पाहिजेत? आणि वर्गीकरण हा कुठंही असा लपून केला जात नाही। म्हणजे बदर समितीचा जो अहवाल आहे हा सार्वजनिक नाही। मग सार्वजनिक नसताना तुम्ही उपवर्गीकरण कशाच्या भरोशावर करता? आम्ही कदापि होऊ देणार नाही। आम्ही हा डाव हाणून पाडू। आम्ही या ठिकाणी मुंबईत आलो आणि मुंबईत या सरकारला आम्ही हाच इशारा देतो, आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत। ज्या दिवशी भीमसैनिक रस्त्यावर उतरते त्या दिवशी चांगल्याला घाम फुटते। आम्ही RSSला सुद्धा घाम फोडण्याचं काम करू, कारण की इथल्या मनुवादी सरकारनं हा डाव या ठिकाणी कूटनीतीचा डाव RSS उपवर्गीकरण आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून हा डाव कूटनीतीचा डाव खेळायला हा डाव आम्ही हाणून पाडू। आज मुंबईतून इथल्या सरकारला आणि इथल्या मनुवादी RSSच्या दलालांना आम्ही इशारा देतो, आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल पण कदापि आम्ही 59 जातीत आम्ही भेद होऊ देणार नाही। आणि 59 जातीत आम्ही फूट पडू देणार नाही। आमचा जीव गेला तरी चालेल। आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 लेकरं मातीत घातले, ते 4 लेकराचा बळी आम्ही वाया जाऊ देणार नाही। हा एससी समाज 59 जातीत आहे आणि 59 जातीलाच राहणार। उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही। हा सरकारला इशारा देतो। जय भीम। उपवर्गीकरण रद्द करा। अरे उपवर्गीकरण रद्द करा। उपवर्गीकरण रद्द करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जय 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 भीम। अरे उपवर्गीकरण रद्द करा। अरे उपवर्गीकरण रद्द करा। आरक्षण आमच्या हक्काचं।